मणेरी पंचायत समितीमधून सोनिया कुबल या ठिकाणी महायुतीचे उमेदवार होते। या ठिकाणी ते विजय झाले आहेत। त्यांच्या पती अंकुश नाईक या ठिकाणी आहे। अंकुशजी काय सांगाल, सोनिया कुबल या ठिकाणी विजय झालेला पहिली प्रतिक्रिया काय आहे? सर्वप्रथम मी आमच्या महायुतीच्या सर्व नेत्यांचे आणि ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो। त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली होती, आमच्यावर विश्वास टाकून एक तरुण वर्ग म्हणून ज्यांनी आम्हाला उमेदवारी दिली होती त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आमची दोडामागची सगळी महिला टीम आणि आमचे तालुकाध्यक्ष चेतनजी चव्हाण, नगराध्यक्ष आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीने विश्वास टाकून जी आम्हाला उमेदवारी दिली आणि प्रथमतः मला जी उमेदवारी दिली, बघायला गेलं तर एकदम तरुण वयातल्या मुलांना भारतीय जनता पार्टीने जे विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल सर्वांचे मी पहिल्यांदा स्वतःचा आभार व्यक्त करतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जास्तीत जास्त प्रयत्न केला तो महायुतीच्या उमेदवारापेक्षा जास्तही या सर्व माझ्या तरुण मित्रांनी एक प्रयत्न केलेला आहे। म्हणून हा विजय मी पूर्ण आपल्या भागातल्या तरुणांना पहिले जाहीर करतो, घोषित करतो की हा विजय तरुणांचा आहे, हा विजय हा तरुणांचा आहे आणि येणारा काळ पण पुढचा पण तरुणांचाच येणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यांचे मी मनापासून हात जोडून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। दोडामागात महायुतीचाच गुलाल या ठिकाणी उधळला जात आहे। आपल्यासोबत गणेश प्रसाद गवज आहेत जे कोलझर पंचायत समितीमधून बिनविरोध झालेले आहेत। गणेशजी काय सांगाल, या ठिकाणी महायुतीचा गुलाल मोठ्या प्रमाणात उधळला जात आहे? दोडामार्ग तालुक्यामध्ये आज पहिला प्रथम शिवसेना भाजप युतीचा या ठिकाणी बालेकिल्लाच होता आणि या बालेकिल्ल्यामध्ये अनेक लोकांनी या ठिकाणी जी बंडखोरी केली त्या बंडखोरीमुळे या निवडणुकीला वेगळं वातावरण निर्माण झालेलं होतं। पण प्रत्यक्ष या जनतेने दाखवून दिलं आहे की दोडामार्ग तालुका हा महायुतीचा बालेकिल्ला आहे। आज मी या ठिकाणी शिवसेना भाजप महायुतीचे सर्व जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत यांना धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी गावागावात जाऊन या ठिकाणी प्रत्येकापर्यंत हा विषय पोहोचवला आणि या संपूर्ण परिसरामध्ये ही जी युती झाली ती युतीचं काम सगळ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे करून सर्व उमेदवारांना भरघोस असं मतांनी निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचे मी जाहीर आभार मानतो। निश्चितच या ठिकाणी भाजपमधून मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली होती, बंडखोरांचा पिच्छे हाट झाला असं म्हणावं लागेल काय? बंडखोरी जी झाली होती ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बीजेपीचे काही पदाधिकारी यांनी बंडखोरी केली होती आणि एक अदृश्य हात त्यांच्या पाठीमागे आहे असं सांगून ते सगळ्या मतदारांना या ठिकाणी बिघडवायचं काम करत होते। परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण साहेब असतील, या भागाचे आमदार दीपकभाई केसरकर असतील, यांनी या भागामध्ये येऊन मीटिंग घेऊन हा सगळा त्यांचा भ्रम या ठिकाणी त्यांनी फोडलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा भ्रम जो फुटला ते आता या ठिकाणी घरी जाऊन बसलेले आहे। फटका हा महायुतीला बसेल असं काही अपक्षांनी वक्तव्य केलं होतं, या संदर्भात आपण काय सांगाल? इथे राजू निंबाळकर असल्यामुळे लोकांना एक मोठा विषय करायचा होता, पण इथे त्यांना कुठलाही प्रकार चाललेला नाही आहे। इथे फक्त राजू निंबाळकरांचं चाललेलं आहे आणि त्या लोकांवर सगळ्यांचा विश्वास आहे। राजू निंबाळकर भविष्यात पूर्ण काम करतील आणि आपला विजय हा पक्का झालेला आहे आणि याच्यात सगळ्या आमच्या मतदार बंधूंचा सगळ्यांचा विजय आहे। आमचा एकट्याचा विजय नाही आहे। सगळ्यांचा विजय तुम्ही म्हणताय, कार्यकर्त्यांनी कशी साथ दिली याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार कसे मानाल? कार्यकर्त्यांनी रात्रीचे दिवस केलेले आहे, दिवसाचे रात्र केलेले आहे आणि सगळ्यांनी आम्हाला एवढी साथ दिलेली आहे। प्रत्येक जण आपल्या फॅमिली म्हणून सगळ्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे इथे सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतोय। आज खेचून आणला हे सर्व मी कार्यकर्त्यांना श्रेय देतो की कार्यकर्त्यांनी हा भार आपल्या खांद्यावरती घेतला व आमचा भार कमी केला व आमच्या दीपक भाईला निवडून दिलं। आता ह्याच्या पुढचं जे काय असेल आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना त्यांनी निवडून दिलं त्याबद्दल मतदारांचे मी आभार व्यक्त करतो। ह्या अगोदर मी सांगितलं होतं की इमोशनल कार्ड कळत चालणार नाही, कारण लोक सुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ आहेत। आमच्यावरती आरोपही केले गेले की धनशक्ती ह्या माटण्यामध्ये धनशक्ती कोणी वापरली ही सांगायची गरज नाही। गेल्या 20 ते 25 वर्ष कोण धनशक्तीचा वापर करत होता हेही सर्वांना माहीत आहे आणि आज आम्ही खऱ्या अर्थाने बघितलं की इमोशनल कार्ड कुठे आहे। ते इमोशनल कार्ड चालत नाही, ते खरंच चालत नाही, हे जनताने आज दाखवून दिलेलं आहे। मतदारसंघात तुमचा वनवास होता, हा वनवास या ठिकाणी रामाच्या रूपात संपेल काय? कारण रामाचं राज्य या ठिकाणी 100% राम राज्य हा सुरू झालेला आहे आणि हिंदुत्ववादी व्यक्ती आज माटणे मतदारसंघामध्ये नेतृत्व करत आहे आणि लोकांनी त्याला निवडून दिलेलं आहे।
आपल्यासोबत चेतनजी आहेत. चेतनजी यांनी वक्तव्य केलं होतं की मी एवढ्यात काही बोलणार नाही, 9 तारीखला मी बोलून दाखवणार, असं त्यांनी बोलत होतं. चेतनजी काय सांगाल? आम्ही ज्या हा विजय घेतलेला आहे, मी अगोदर पण सांगितलं, कार्यकर्त्याचा विजय आहे. मी 9 तारीखला बोलणार होतो, आता मी बोलतोय. आज 9 तारीख आहे आणि हा विजय आमचा बोलत आहे. ज्यांच्याने आम्हाला पोरपाण्याचं राजकारण म्हटलं होतं, जे आम्ही सर्व मिळून जे राजकारण करतो, पोरपाण्याचं राजकारण, यांचं काय टिकणार राजकारण, हे टीका केली होती, त्याचं उत्तर आज आहे. जे नेते म्हणून दोडामार्ग तालुक्यात मिरत होते, त्यांच्या मागे हे असे कार्यकर्ते खंबीर होते म्हणून त्यांचा विजय होता. पण आज हे सर्व सिद्ध झालेलं आहे की कार्यकर्त्यामुळेच विजय निश्चित आहे. एकूण या ठिकाणी रामराज्य आलं आहे असं म्हटलेलं आहे देवेंद्र शेटकर यांनी. रामराज्याची संकल्पना करताना जो या ठिकाणी विकास आहे, तो विकास कशा प्रकारे पाहावयास मिळेल? जसं राम राज्य चाललं होतं, रामाप्रमाणे राज्य चाललं होतं, तसंच दोडामार्ग तालुक्यामध्ये रामराज्य येणार आहे आणि सर्वांना योग्य तो न्याय मिळणार आहे. जी काही कमतरता राहिली होती विकासाची, ती युवकांच्या, आम्ही सर्व युवक तरुण पिढी आता नवीन राजकारणामध्ये पडलेलं आहे, युवकांच्या हिताचं आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचं राजकारण होणार आहे. कुठचंही पक्षपात, कुठचंही माझा तुझं न होता आपल्या जनतेचा आणि आपल्या दोडामार्ग तालुक्याचा विकास कसा होईल ह्याच्याकडे आम्ही लक्ष देऊनच विकास करणार आहोत. त्याचप्रमाणे विशाल परब यांचं सुद्धा या ठिकाणी मोठं योगदान राहिलेलं होतं. 2 वेळा त्यांनी प्रचारानिमित्त त्यांचं या ठिकाणी येणं झालेलं होतं. संपूर्ण दोडामार्ग तालुक्यावरती त्यांची नजर होती. आज ती सार्थ ठरवताना या ठिकाणी तरुणाईंनी भरभरून महायुतीला या ठिकाणी मतदान केलेलं आहे, विजय झालेला आहे. काय बोला? बरोबर आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की युवकांचे आयडॉल सन्मान्य विशालजी परब साहेब या ठिकाणी बऱ्याच वेळा या ठिकाणी प्रचारात होते, त्या बारीक लक्ष ठेवून होते दोडामार्ग तालुक्यावर आणि आज त्याचं यश या ठिकाणी मिळालं आहे. सर्वच्या सर्व जागा महायुतीने आम्ही जिंकलेल्या आहेत. शिवसेना भाजप युतीने या ठिकाणी संपूर्ण यश संपादन केलेलं आहे. हे यश जसं आमचं विशाल परब साहेबांचं आहे, तसं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं आहे, उमेदवारांचं आहे, महिला आघाडीचं आहे. त्याचप्रमाणे शिवसेना आणि भाजप युतीचं जे मनोमिलन झालं त्याचंच खरं म्हणजे हे यश आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल. विशाल परब दोडामार्गात आल्यानंतर एक वादळ निर्माण होतं आणि कार्यकर्त्यामध्ये उत्सुकता निर्माण होते, त्याचं हे फळ म्हणावं लागेल काय? 100% विशाल परब साहेब एक सर्वांच्या पाठीमागे कायम उभे असतात. आमच्या तरुणाईंचं जे आयडॉल आहेत त्या तरुणांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आणि योग्य साथ त्यांची मिळालेली आहे. त्यामुळे आम्ही 100च्या 100% या ठिकाणी निवडून येऊ शकलो आणि आमचं यश हे संपूर्ण भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समर्पित आहे. आपल्यासोबत युवा मोर्चाचे तालुका प्रमुख पराशर सावंत आहेत. पराशरजी काय सांगाल ह्या गुदाळाचं? भारतीय जनता पार्टीचा आज एक नवीन अध्याय सुरू झालेला आहे. जे इतकी वर्ष चाललेलं राजकारण, जे परंपरागत राजकारणाला मोडीत काढून आज युवकांनी दाखवून दिलं आहे की दोडामार्ग तालुक्याचं राजकारण युवा करू शकतात आणि युवा नेतृत्व चालवू शकतात. आज हे दोडामार्ग तालुक्याच्या लोकांनी पण दाखवून दिलेलं आहे. लोकांना बदल हवा होता, लोक कंटाळलेले. लोकांनी या मतपेटीतून या लोकांना उत्तरं दिलीत की 25-25 वर्ष नुसते फक्त लोकांना भावनिक करून आणि आशेवर ठेवून कुठलंही विकास काम न करता राजकारण केलेल्या लोकांना घरी बसवण्यात आलेलं आहे. आणि हे 100% यापुढे युवक हे आमच्यासारख्या युवकांना संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भेटत आहे. आणि भविष्यात खरोखर जर कुठला पक्ष असेल संधी देणार, तो भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष आहे की नव्या उमेदवारांना संधी देतो आणि नवीन नवा उमेदवारी लढतो आणि जिंकून येतो. हे आम्ही आज सिद्ध केलेलं आहे. आणि अशाच प्रकारे पुढच्या याच्यात सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही चालू. सर्व मतदारांचे आभार, सगळ्यांचे आभार. धन्यवाद. माटणे जिल्हा परिषद जो हाय व्होल्टेज लढत या ठिकाणी मानली जात होती, या माटणे जिल्हा परिषद मधून महायुतीचे उमेदवार जे रामा उर्फ दीपक गवस हे या ठिकाणी विजय झालेले आहेत. कार्यकर्त्याचा मोठा जल्लोष या ठिकाणी, गुलाल हा माझ्या महायुतीने उडवला. मी कॅमेरामॅन दाखवू इच्छितो की या ठिकाणी गुलाल हा भाजपचा उधळला जात आहे. आपल्यासोबत भाजपचे जे युवा नेते जे आहेत दीपक गवस जे आहेत या ठिकाणी उमेदवार विजय झालेले आहेत. या ठिकाणी गुलाल उधळला जात आहे महायुतीच्या मार्फत. दीपक पण विजय झालेला आणि पहिली प्रतिक्रिया काय आहे? धन्यवाद सगळ्यांना, माझ्या मतदारांना, माझ्या मित्रांना. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुतीच्या सर्वच प्रमुख घटकाने, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मला जी मदत केली, जे सहकार्य केलं, स्वतः उमेदवार असल्यासारखं त्यांनी जे काम केलं आणि हा विजय घेऊन आणलेला आहे. तरुण वर्ग, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि विरोधकांना त्यांची जागा दाखवलेली आहे. जे स्वतःला समजत होतं की माटणे मतदारसंघ मी रात्रीच विकत घेऊ शकतो, अशा लोकांना त्यांनी घरी बसवलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या मायबाप जनतेला, माझ्या मतदारांना खरोखर धन्यवाद. या ठिकाणी अपक्ष जे उमेदवार होते राजेंद्र म्हापसेकर यांनी असं आव्हान हे केलं होतं की या ठिकाणी महायुतीने कोट्यावधीचा पैसा या ठिकाणी मतदान विकत घेतलेला आहे असं त्यांचं म्हणणं. याबद्दल आपण काय सांगाल?
ज्या दिवशी आपसेकर प्रचाराला गेले माटणे मतदारसंघात आणि जनतेने हाकललं त्याच दिवशी ते थांबले. आणि आता हा बिनबुडाचा आरोप आहे, कारण जनतेने त्यांना अगोदरात नाकारले, पक्षाने जसं नाकारलं तसं जनतेने पण नाकारलेलं आहे. त्याच्यामुळे ते आरोप करत राहतील. आपण या ठिकाणी विजय झाला, हे विजयाचे श्रेय आपण कोणाला द्याल? विजयाचे श्रेय माझ्या सर्व मला जेव्हा तिकीट देताना ज्या नेत्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, हा विजय त्या नेत्यांना बहाल करेन. माझ्या महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून जे काम केलं हा विजय त्यांचा आहे. माझ्या माटणे मतदारसंघातील प्रत्येक जनतेने, प्रत्येक मतदारांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला हा विजय त्यांचा आहे. हा विजय गुरुजींचा आहे, ज्यांनी मला आशीर्वाद दिले. त्याच्यामुळे मी सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद, त्याच्यामुळे हा शक्य झाला. नक्कीच आपल्यासोबत पंचायत समिती माटणे मतदारसंघातल्या पार्वती गवस आहेत. मॅडम या ठिकाणी विजय झाला. मॅडम काय सांगा? खरंच जिंकलो आज. नमस्कार. आज दीपक गवस ना तुम्ही सगळे जिंकलात. सामान्य कार्यकर्ता तुम्ही निवडून आणलात का? बरोबर बाई. अभिनंदन मॅडम. मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना दिसत आहेत. गुलाल या ठिकाणी उधळला जात आहे. महायुतीकडून या ठिकाणी दोडामार्गात गुलाल उधळण्याचा पहिला त्यांनी विश्वास दाखवला होता. त्याप्रमाणे या ठिकाणी गुलाल जो आहे तो महायुतीने या ठिकाणी उधळलेला आहे. लहू परब, कोकण 7 लाईव्हसाठी लहू परब, दोडामार्ग.